वेलकम टू माय डिअर इंजिनिअरिंग स्टुडंट. आपल्या ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या लेक्चर सिरीजमध्ये आपलं मी सहर्ष स्वागत करतो. आजचं आहे आपलं पहिलं लेक्चर आणि या लेक्चरमध्ये लिनियर डिफरन्शियल इक्वेशन विथ कॉन्स्टंट कोएफिशियंट म्हणजे पहिला चॅप्टर आहे, त्यातला पहिला टॉपिक आपण चालू करतो. आजच्या या लेक्चरमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असतं, कसं बघायचं, दोन गोष्टी येतात, दोन सोल्युशन असतात आणि त्या दोन्ही सोल्युशनमधलं पहिलं सोल्युशन कसं काढायचं एवढंच आजच्या लेक्चरमध्ये बघतोय. आणि मग नंतरच्या लेक्चरमध्ये दोन्ही कंबाईन वायपी आणि वायसी हे दोन्ही कसं काढायचं असतं ते सांगतो. जास्त वेळ घेत नाही, उगाच पापड पसारा सांगत बसत नाही मी, माझा पण नाही आणि तुमचा पण वेळ वाया घालवायचा नाही. अधिक वेळ न घालवता सुरुवात करू. कुठलंही लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आपल्याला गिवन असेल तर ते डिफरन्शियल इक्वेशन असतं इथं डीचा म्हणजे इथं फाय ऑफ डी म्हणायचं याला इंटू वाय इज इक्वल टू इकडे एक्सचं फंक्शन असतं त्याला एफ ऑफ एक्स म्हणायचं. म्हणजे फाय ऑफ डी इंटू वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. मग फाय ऑफ डी म्हणजे काय तर डीचं एक इक्वेशन असतं. कुठलं? क्वाड्रेटिक इक्वेशन, क्युबिक इक्वेशन, साधं इक्वेशन असतं. मग कसं असतं तर याचं आधी सोल्युशन कसं काढायचं ते सांगतो. पहिल्यांदा याच वायचं उत्तर काढायचं असतं आपल्याला. मग वाय इज इक्वल टू सोल्युशन जे येतं ते वाय सी प्लस वाय पी असतं. वाय सी प्लस वाय पी. मग सी म्हणजे काय तर कॉम्प्लिमेंटरी सोल्युशन आणि पी म्हणजे काय पर्टिक्युलर सोल्युशन असतं. लय विचार करायचं नाही, लय बारीक बघायचं. आपण इंजिनिअरिंगला पहिली दुसरी 10वी 5वी 12वी पर्यंत ते खूप डिटेल्स लिहितात, याच्यामध्ये जास्त डिटेल्स नाही लिहायचं. वाय इज इक्वल टू काय असतं वाय सी प्लस वाय पी. मग वाय सी नक्की काय प्रकार आहे आणि वाय पी नक्की काय प्रकार आहे तर फॉर वाय सी ज्यावेळेस आपल्याला काढायचं असतं वाय सी म्हणजे कॉम्प्लिमेंटरी सोल्युशन. तर वाय सी काढण्यासाठी हा जो डीचा ब्रॅकेट असतो तो डायरेक्ट 0 घेतला तरी चालतो. फाय ऑफ डी जे असतं ते इज इक्वल टू 0 घ्यायचं, डीचे सोल्युशन काढायचे. मग डीचं सोल्युशन म्हणजे काय ते क्वाड्रेटिक इक्वेशन मध्ये असतं. म्हणजे समजा काय असं असतं डी स्क्वेअर प्लस समजा 5d प्लस 6 असं असेल. मग हे सोडवायचं आणि डीच्या दोन व्हॅल्यू काढायच्या. कसं काढतो लहानपणी शिकलाय तुम्ही, काय करायचं डी स्क्वेअर या कडेच्या दोघांच्या गुणाकारा एवढे मल्टिफोल्ड करा, फॅक्टर पाडायचे. मग काय येणार आहे 3d प्लस 2d असतं, आठवत आहे का 6. या दोघातून एक कॉमन काढायचा डी, तो डी प्लस 3 राहील. या दोघातून 2 कॉमन काढायचं, तिथं डी प्लस 3 राहील. मग या दोन्ही सेम ब्रॅकेट आहेत त्याच्यापैकी एक काढायचा आणि दुसरे दोन हे जे कॉमन काढले त्यांचा एक ब्रॅकेट करतो 0. मग हा पहिला काय करायचा सेपरेट 0 घ्यायचा आणि दुसरा ब्रॅकेट सेपरेट 0 घ्यायचा. याच्यावरून डी इज इक्वल टू -3 आणि डी इज इक्वल टू -2 हे झालं त्या डी आणि फाय ऑफ डीच्या सोल्युशन काढायचं. मग ह्या दोन व्हॅल्यू मिळतात किंवा अनेक व्हॅल्यू मिळतात. जेवढ्या व्हॅल्यू मिळतात त्या व्हॅल्यूला इन जनरलमध्ये मी काय म्हणणार आहे M1, दुसरी व्हॅल्यू M2, तिसरी व्हॅल्यू M3, असे आपल्याला जेवढे काय आपल्याकडे सोल्युशन असतील किंवा जेवढ्या व्हॅल्यू मिळतील तेवढे सोल्युशन घ्यायचे. 2 असतील तर पहिला M1 M2, 3 असतील तर M1 M2 M3, 4 असतील तर 4 यायचे. जेवढे आपल्याकडे ह्या व्हॅल्यू आलेल्या आहेत तेवढ्या व्हॅल्यू आपण इथं सोल्युशन म्हणून घ्यायचं आणि मग या सोल्युशन कसे आल्यात त्याच्यावरून ह्याचं सोल्युशन काढायचं म्हणजेच इक्वेशन वायसीचं लिहायचं. हे नंतर आपण घेणारच आहे. तर थोडंसं समजून घ्या, ज्यावेळेस इक्वेशन येणार आहे मेन एक्झाम्पल आहे त्यावेळेस सगळं समजणार आहे. पहिल्यांदा फक्त काय याचं सोल्युशन कंप्लीट असतं वाय सी प्लस वाय पी. वाय सी कसा काढायचा तर जो डीचा ब्रॅकेट असतो तो 0 घ्यायचा, जसं आता सांगितलं तसं. ते सगळं सोडवायचं आणि त्याच्या व्हॅल्यू मिळतील डीच्या, त्या व्हॅल्यू म्हणजे मी M1 M2 M3 किंवा आणखीन जेवढ्या व्हॅल्यू मिळतील तेवढ्या घेतो. शक्यतो 2 किंवा 3 किंवा मॅक्सिमम 4 व्हॅल्यू असतात, त्याच्या पलीकडे व्हॅल्यू येत नाहीत. आता ज्यावेळेस जुन्या पद्धत होती 2015 पॅटर्न होता त्यावेळेस MCQ पद्धत होती. पहिले ऑनलाईन एक्झाम MCQची असायची आणि 50 मार्काची थिअरी एक्झाम असायची. तेव्हा ह्याचं खूप गरज लागायची कारण ह्याच्यावरती भरपूर प्रश्न होते. 50 ते 60 MCQ होते, त्याच्यातले मी काही घेणारच आहे तुम्हाला म्हणजे लक्षात येईल. मग आता बघा हे सोल्युशन कसे आहेत त्याच्यावरून आपलं आन्सर काढता येतं. मग त्याला काय म्हणायचं रूट्स म्हणायचं, रूट्स ऑफ इक्वेशन. मग मी म्हणणार आहे इफ रूट्स ऑफ इक्वेशन आर रियल अँड डिस्टिंक्ट. रियल म्हणजे काय डिस्टिंक्ट. तर रियल म्हणजे काय येतं तर साधे सिंपल आहे 2 3 4 असे रियल नंबर असतात आणि डिस्टिंक्ट म्हणजे काय वेगवेगळे येतं. म्हणजे जर मला डी इज इक्वल टू पहिलं M1 मिळाली, दुसरी व्हॅल्यू M2 मिळाली, तिसरी व्हॅल्यू M3 आणि शेवटच्या अशाच MN पर्यंत व्हॅल्यू मला मिळालेल्या आहेत. किती रूट आहेत माझ्याकडे n नंबर ऑफ रूट आहेत. मग ह्याचं इक्वेशन कसं लिहायचं तर ह्याचं वाय सी इज इक्वल टू लिहायचं. पहिलं C1 घ्यायचा, पहिलं रूट M1 इंटू एक्स ई रेस्ट मध्ये लिहायचा, प्लस C2 घ्यायचा, दुसरं रूट घ्यायचं, प्लस C3 घ्यायचा, तिसरं रूट घ्यायचं, प्लस असे जेवढे रूट आहेत तेवढे सी घ्यायचे आणि ई रेस टू करून त्याच्यासोबत आलेले
रूट लिहायचे, एवढंच वाक्य. पण हे कधी करायचं, सगळ्या व्हॅल्यू वेगवेगळ्या पाहिजेत तेव्हा. पण जर व्हॅल्यू वेगवेगळ्या नसतील तर त्याला दुसरं सोल्युशन आहे. हे पहिलं लक्षात आलं, ह्या सगळ्या व्हॅल्यू वेगवेगळ्या असणार आहेत. आणि मग त्यावेळेस C1 e⁻m1x, C2 e⁻m2, C3 C4 असे किती तर n नंबर ऑफ सोल्युशन लिहायचे. जर समजा पुढचं दुसरं इफ त्याच्यामध्ये m1 इज इक्वल टू m2 असेल, ते रिअलच असणार आहेत. हे रूट कसे आहेत, रिअलच असणार आहेत. पण त्यातला m1 आणि m2 कसा आहे, सेम आहे. पण m3 काय आहे, वेगळा आहे. त्याच्यानंतर असं डॉट डॉट करत mn काय आहेत, वेगळे आहेत. पहिले दोन रूट सेम आहेत, म्हणजे पहिल्याची ह्याची व्हॅल्यू जर 2 असेल तर दुसरं पण 2च आहे. 2 व्हॅल्यू आहे, 3 व्हॅल्यू आहे, 4 व्हॅल्यू आहे. त्यावेळेस त्याचं सोल्युशन yc इज इक्वल टू कसं लिहायचं बघा. तर पहिल्यांदा C1 घ्यायचा प्लस C2 x लिहायचा. किती सेम आहेत, दोघं. मग दोन कॉन्स्टंट एकत्र लिहायचे, C1 प्लस C2. पण दुसऱ्याला x ने मल्टिप्लाय करायचं किंवा पहिल्याला x ने मल्टिप्लाय करायचं, कुठं पण. बऱ्यापैकी पहिल्यालाच करतात, म्हणजे C1x प्लस C2 लिहायचा. आणि ह्या दोघात जो कोणी सेम आहे, दोघं सेम आहेत म्हणून e⁻m1x लिहा. तुम्ही m1 लिहा, m2 लिहा, शेवटी दोघांची व्हॅल्यू काय सेमच असणार. हा 2 असेल, हा पण 2च असेल. त्याच्यानंतर हे सेम आहेत म्हणून ह्यांचं एकत्र लिहिलं. पुढचा वेगळा आहे, मग त्याचं वेगळं लिहायचं, C3 e⁻m3x. आणि असं करत करत जेवढे वेगळे आहेत तेवढे कंटिन्यू प्लस करत त्यांच्यासोबत e⁻ जोडायचा आणि त्या नंबर लिहायचा. हे कधी घेतलंय मी, पहिले दोन सेम असतील तर असं करायचं. पुढचे वेगळे, पुढच्याला वेगळा कॉन्स्टंट आणि वेगळं e⁻ करून लिहिलेलं आहे. पण तिसरा इक्वेशन बघा, इफ आता m1 सेम आहे, m2 सेम आहे आणि m3 पण सेम आहे. तिथून पुढचं वेगवेगळं असेल, पण पहिले 3 सेम आहेत. इथपर्यंत सांगतो, त्याच्या पुढे काही येत नाही. पहिले 3 सेम आहेत, म्हणजे तुमच्या डीचं ज्यावेळेस तुम्ही उत्तर काढता त्यावेळेस d इज इक्वल टू तुम्हाला 2 2 आणि 2 असं मिळालंय. मग ह्याचं उत्तर ज्यावेळेस तुम्हाला लिहायचं असतं त्यावेळेस yc इज इक्वल टू कसं लिहायचं, तिघं जण सेम आहेत. मग इथं C1 लिहायचा, C2 लिहायचा आणि C3 लिहायचा. शेवटचा सोडून द्यायचा, अलीकडे 1x नंतर 2x. म्हणजे इथला शेवटच्याला काहीच लिहायचं नाही, 1x वाढवत यायचं, मोकळा 1x 2x पुन्हा घेतलं तर 3x असं येणार आहे. आपल्याकडे ते एवढ्यापर्यंतच येतं आणि तिघं सेम आहेत म्हणून इथं e⁻m1x लिहायचा. हा लिहिला काय, हा लिहिला काय, हा लिहिला काय, कुठला लिहायचं, शेवटी तिघांची व्हॅल्यू सेमच आहे, 2 2 2. म्हणजे असं आलंय. आणि मग ह्याचं तुम्ही yc इज इक्वल टू काय लिहिणार रे, C1x² C2x आणि C3 असं एकत्र लिहायचं आणि e⁻2x लिहायचं. झालं याचं उत्तर. 2 म्हणजे कोण, m1 m2 m3. आणि हे काय आपल्या बसलंय का, असं घेतलं, तिघं सेम आहेत. दोघं सेम असल्यावर असं घ्यायचं आणि कोणी सेम नसल्यावर प्लस मध्ये लिहायचं. हे रिअल रूट आणि डिस्टिंग असतील, हे रिअल आणि सेम असतील, आणि हे रिअल आणि हे पण सेम असतील, त्यावेळेच्या हे 3 फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. याच्या व्यतिरिक्त 4 सेम आले तर इथं C1x³ C2x² C3x आणि C4 प्लस आणि e⁻ जो कोणी आहे ते तिथं लिहून टाकायचं. लक्षात आलं का. या पद्धतीने हे काय येतं, रिअल रूट असतील त्यावेळेस आणि रिअल आणि डिस्टिंग असेल तेव्हा हे. आणि ह्याच्या अगोदर तुम्ही लिहू शकता वरती, द रूट्स आर रिअल अँड सेम असं जर लिहिलं किंवा इक्वल असं लिहिलं तर हे दोन त्याच्यामध्ये सब पॉईंट येतात. दोघं सेम असतील तर हे, तिघं सेम असतील तर हा पार्ट लिहायचा. लक्षात आलं. समजा ह्याच्या पुढचा चौथा वेगळा आहे, प्लस करून C4 e⁻m1 m4 C5 असं प्लस करून लिहायचं. हे लक्षात आलं का. ह्याचे मी भरपूर एक्झाम्पल घेणार आहे, ते एक्झाम्पल तुम्हाला असे सेपरेट नाही डिकोड मध्ये तुमच्या, पण मी का घेणार आहे तर हा कन्सेप्ट क्लिअर होतो. ज्यावेळेस तुम्हाला टोटल सोल्युशन लिहायचं त्याच्यात कंपल्सरी yc लिहावाच लागतो आणि तो लिहिण्यासाठी आपल्याला हे सगळं माहित असणं गरजेचंच आहे. म्हणून हे पटकन लिहून घ्या. मग याचे पुन्हा एक्झाम्पल घेतो. व्हिडिओ थांबवायचा आणि लिहून घ्यायचं, ठीक आहे. आता हे झालं रिअल रूटचं. पण जर रूट इमॅजिनरी आले, इमॅजिनरी म्हणजे काय बघा, 10वी मध्ये तुम्ही एक आन्सर काढायचा, रूट काढायला तुम्हाला फॉर्म्युला होता -b प्लस मायनस √b² - 4ac/2a. कधी वापरायचा, ज्यावेळेस फॅक्टरच पडत नव्हते तेव्हा त्या व्हॅल्यू वापरायचो. आणि तो फॉर्म्युला वापरल्यानंतर आपल्याला काय मिळायचे, त्याचे आय मध्ये इमॅजिनरी रूट मिळायचं. मग त्याच्यावरून आपण कॉम्प्लेक्स नंबर मध्ये होतं बघा, त्या टाइप मध्ये त्याचे रूट मिळतात. म्हणजे पुढचा दुसरा पॉइंट आहे किंवा त्याचा पुढचा स्टार, इफ रूट्स आर इमॅजिनरी म्हणतो. कसे येतं, इमॅजिनरी अँड डिस्टिंक्ट. रूट कसे येतं, इमॅजिनरीत आणि वेगवेगळे येतं. मग आता बघा कसं, म्हणजे तुम्हाला पहिलं रूट आहे ते रूट येतं बघा अल्फा प्लस बीटा मायनस आय, अल्फा प्लस मायनस बीटा आय. म्हणजेच हे d इज इक्वल टू काय येणार, एक येणार अल्फा प्लस बीटा आय आणि दुसरा असणार आहे अल्फा मायनस बीटा आय. दोन रूट आलेत आणि ते दोन्ही इमॅजिनरीत आणि कसे आहेत रे, वेगवेगळे आहेत. मग काय करायचं, तुम्ही खाली अल्फा इज इक्वल टू घ्यायचा, दोघांकडे सेम असतो.
बीटा इज इक्वल टू घ्यायचं, दोघांकडे सेम चिन्हाचा विचार करायचा नाही, अल्फा आणि बीटा घ्यायचं आणि ह्याचं वाय सी इज इक्वल टू येतं ई रेस टू इथं अल्फा एक्स ब्रॅकेटमध्ये C1 कॉस बीटा एक्स C2 साइन बीटा एक्स. फक्त तुमचं एकच काम आहे, अल्फा उचलायचा इथं टाकायचा, बीटा उचलायचा इथं टाकायचा, काहीच सोडवायचं नाही तिथून पुढं, फक्त तेवढ्या दोन व्हॅल्यू इथं पुट करायच्या, बाकी काहीच नाही. हे फक्त काढायचं कसं रे, तर डी इज इक्वल टू सोल्युशन काढताना कसं मायनस बी प्लस मायनस अंडर रूट इथं बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a हा फॉर्म्युला वापरायचा. ह्याच्यामध्ये निगेटिव्ह चिन्ह येतं, त्याच्याबद्दल आपण आय घेतो आणि मग रूट काढतो आणि ते जे रूट येतात ते या प्रकारे येतात. तुम्हाला सांगतो एक्झाम्पलमध्ये. त्याच्या पुढं हे झालं पहिलं. आता ह्यातलं दुसरा पार्ट आहे, इफ रूट्स आर इमॅजिनरी, डिस्टिंक्टचं वरती बघितलं अँड इक्वल, इमॅजिनरी आणि इक्वल असेल म्हणजे पहिलं रूट असेल तुमचं ते असेल अल्फा प्लस मायनस बीटा आय, दुसरं पण रूट असेल अल्फा प्लस मायनस बीटा आय. दोन रूट मिळाले म्हणजे 4 रूट आहे टोटल. हे प्लस मायनस 2, हे प्लस मायनस 2 असे 4 रूट आहेत आणि हे दोन्ही पण चारही रूट कसे सेम आहेत. मग ह्याचं जे आन्सर काढायचं ह्याचं पण बघा, अल्फा घ्यायचा इकडे बीटा सेपरेट घ्यायचा आणि ह्याचं डायरेक्ट वाय सी इज इक्वल टू लिहायचं. पहिल्यांदा ई रेस टू अल्फा एक्स हाय असा लिहून काढायचा आणि ह्या ब्रॅकेटमध्ये आता दोघं सेम असल्यावर मगाशी पण सांगितलं होतं C1 एक्स प्लस C2 घ्यायचा कॉस बीटा एक्स, इकडं C3 एक्स प्लस C4 घ्यायचा आणि साइन बीटा एक्स. फक्त हे हायसा फॉर्म्युला इथला अल्फा इथं टाकायचा आणि हा बीटा या दोन ठिकाणी टाकायचा, काहीच डोकं लावायचं नाही. याच्या व्यतिरिक्त ह्याच्यात काहीच करायचं नाही, सिम्प्लिफाय नाही ना काहीच नाही. आता काही डिकोडमध्ये बघा हा एक्स इथं पण आणि हा एक्स इकडे देतात. तुम्ही ह्याला 2 नंबरला दिला तर ह्याच्या 2 नंबरला द्यायचा, ह्याच्या 1 नंबरला दिलं तर ह्याच्या 1 नंबरला द्यायचा, काही फरक पडत नाही. हे काय झालं तुमचं रूट्स आर इमॅजिनरी आणि इक्वलचं. हे कधीचं रूट्स आर इमॅजिनरी आणि डिस्टिंक्टचं. हे दोनच रूट आहेत वेगवेगळे आहेत, हे 4 रूट आहेत. हे पहिलं सेम आहेत, हे पहिले सेम आहेत, 2 2 सेम आहेत म्हणजे 2 कॉन्स्टंट घ्यायचे. आणि ह्याच्यासोबत किती कॉन्स्टंट येतात तुमचे, जेवढे रूट तेवढे कॉन्स्टंट. इथं रूट किती होते 1 आणि 2, मग 2च कॉन्स्टंट आले बघा C1 C2. इथं अल्फा प्लस मायनस 2 प्लस मायनस 2 4 कॉन्स्टंट C1 C2 C3 C4 टोटल 4 कॉन्स्टंट येतात. हे कधी वापरायचं इमॅजिनरी रूट असताना, पहिले कधी वापरायचे रिअल रूट असताना. एकदा हे फक्त लिहून घ्या पटकन, मी भरपूर एक्झाम्पल घेतो आणि त्या एक्झाम्पलमधून तुमच्या लक्षात येईल नक्की हे फॉर्म्युले वापरायचे कसे. व्हिडिओ थांबवा आणि लिहून घ्या. ओके, हा पुढचं. आता एक्झाम्पल बघा नक्की हे सोडवायचं कसं. आता हे ऑनलाईन असल्यामुळे थोडंसं हे होतं व्हिडिओमध्ये, पण तरी पण व्यवस्थित समजून घ्या. आता तुम्ही इंजिनिअरिंगला आहेत. आता पहिलं एक्झाम्पल घेतो, नक्की हे सोडवायचं कसं. समजा तुम्हाला d2y/dx2 मायनस 5 dy/dx प्लस 6y इज इक्वल टू 0 असं दिलेलं आहे आणि ह्याचं सोल्युशन काढायचं आहे. इज इक्वल टू 0 असेल तर ह्याचं सोल्युशन yc म्हणजेच y इज इक्वल टू असतं आणि ह्याच्या पुढं फंक्शन असेल तर आपल्याला yp लिहावं लागतं. आधी मी ह्याचं सोल्युशन काढून दाखवतो. याच्यामध्ये कसं काढायचं असतं तर पुट d अपॉन dx त्याची व्हॅल्यू कॅपिटल D घ्यायची. मग d अपॉन dx त्या दोघांचा काय आहे स्क्वेअर आहे म्हणून त्याच्याबद्दल कॅपिटल D त्याचा पण स्क्वेअर करायचा, सोबत y आहे तो लिहून टाकायचा. मायनस 5 तसंच d अपॉन dx त्याची व्हॅल्यू मी कॅपिटल D सोबत y आहे तो लिहून टाकला प्लस 6y इज इक्वल टू 0. बघा सगळ्यांकडे y आहे, कॉमन काढला मी इथं d² मायनस 5d प्लस 6 इंटू y इज इक्वल टू 0. आणि जे मगाच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं की मगाच्या इक्वेशनमध्ये सांगितलेलं की 5d इंटू y इज इक्वल टू 0. 5d म्हणजे हा डीचा ब्रॅकेट. कळलं का आता मगाशी काय कन्फ्युजन व्हायचं की 5d म्हणजे काय, तर हा जो त्याच्यासोबत डीचा इक्वेशन येतं त्या डीलाच्या इक्वेशनला 5d म्हणायचं. जसं आपण एक्सचं इक्वेशन असलं f(x) म्हणतो तसं डीचं इक्वेशन असलं 5d म्हणायचं. हे काय लिहायची गरज नाही. मग आता ह्याच्यामध्ये काय करायचं, हा y पलीकडे गेला तो पण 0 झाला, मग हे जे इक्वेशन आहे त्याला इज इक्वल टू 0 घ्यायचं. मग आता ह्याचे फॅक्टर पाडायचे. कसे पाडतो रे फॅक्टर, तर कडेच्या दोघांचा गुणाकार करायचा 1 × 6 6. याची अशी फोड करायची की ह्या दोघांचं बेरीज आली पाहिजे, बेरीज किंवा वजाबाकी, प्लस किंवा मायनस केलं तर -5 आणि मल्टिप्लिकेशन 6. मग 6चं कसं घेतोय बघा मी 3 × 2 घेतो, ह्याला मायनस चिन्ह ह्याला मायनस चिन्ह, -3 - 2 मायनस मायनस प्लस 6 आणि -3 - 2 -5. मग बघा इथं d² - 3d - 2d प्लस 6 इज इक्वल टू 0. या दोघांमधून d कॉमन काढा, d - 3. या दोघातून -2 कॉमन निघाल, इथं d - 3च राहील.
ह्या दोन्ही डी मायनस थ्री पैकी एकच घेतो आणि या राहिलेल्यांचा एक ब्रॅकेट तयार करतो इज इक्वल टू 0. याच्यावरून पहिला डी मायनस थ्री सेपरेट 0, डी मायनस टू सेपरेट 0. मग काय झालं, डी इज इक्वल टू 3 आणि डी इज इक्वल टू 2 हे दोन सोल्युशन मिळाले. आता मला डीच्या दोन व्हॅल्यू मिळाल्या, एक मिळाली 3 आणि 2. बरं ह्या व्हॅल्यू कशात रे, सेम आहेत का वेगवेगळ्या? वेगवेगळ्यात. म्हणजे सोल्युशन कसे आले, रिअल आणि डिस्टिंक्ट. रिअल आणि डिस्टिंक्ट किंवा डिफरंट म्हणलं तरी चालत. मग ह्याचं सोल्युशन वाय सी इज इक्वल टू असतं किंवा वाय इज इक्वल टू C1 ई रेस टू त्यातला लहान अगोदर लिहायचा, C2 ई रेस टू त्याच्यापेक्षा मोठा लिहायचा. हे झालं तुमचं फायनल आन्सर, संपला. हे निम्मा पार्ट आपल्या मेन एक्झाम्पल मधला होणार आहे, ज्याचं सोल्युशन काढायचं 5dy इज इक्वल टू एफ ऑफ एक्स निम्म झालेलं आहे. निम्माचा पार्ट जो आहे तो ह्याचं पण सेपरेट विचारू शकतात 1-2 मार्कला, आणि वायपी प्लस वायसी हे दोन्ही पण एकत्र विचारू शकतात. हे पहिला पार्ट समजून घ्या. लक्षात आलं का? हे लिहून घ्या व्हिडिओ थांबून, मी लगेच पुढचं एक्झाम्पल घेतो. खूप एक्झाम्पल आहेत माझ्याकडे, भरपूर असंख्य. आता बघा पुढचं एक्झाम्पल, फक्त इथं मायनस साईन आहे, मग इथं काय येणार, मायनस येईल. या ठिकाणी मायनस येईल, या ठिकाणी मायनस. पहिलं लिहून घ्या व्हिडिओ थांबून. पुढचं बघा, आता इथनं पुढं आपल्याला काय येतं, मायनस साईन आल्यामुळे ह्याचे फॅक्टर वेगळे येणार. मग ह्याचे फॅक्टर काय येतात ते आपण चेक करू. हे कळलं का, M1 M2 वेगवेगळे 3 आणि 2 होतं. आता या दोघांच्या दोघांचा गुणाकार 1 इंटू हे -6 किती आलं, -6. याचे असे फॅक्टर पाडा की त्यांची बेरीज किंवा वजाबाकी प्लस किंवा मायनस केलं तर -5 आलं पाहिजे. मग 6 घेताना बघा -6 इंटू 1 घेतो, -6 इंटू 1 -6 आणि 6 इंटू 6 मधून 1 गेल्यावर -5 राहिले, आन्सर आलं. मग इथं d² - 5d प्लस 1d -6 इज इक्वल टू 0. या पहिल्या याच्यातून d कॉमन काढा, d -5. पुढच्या याच्यातून 1 कॉमन काढा, d -6 येत आहे. 6 इंटू 1 आहे, 6 आहे, इथं 6 राहील. मग ह्या d -6 एकत्र घ्या आणि हा d प्लस 1चा एक ब्रॅकेट करा नेहमीप्रमाणे. ह्याच्यावरून d -6 सेपरेट 0 आणि d प्लस 1 सेपरेट 0. त्याच्यावरून बघा 6 पलीकडे गेल्यानंतर d ची व्हॅल्यू +6 आणि 1 पलीकडे गेल्यानंतर -1. मग काय होणार, दोन व्हॅल्यू मिळाल्या डीच्या. बरं व्हॅल्यू सेम आहेत का वेगवेगळ्या? सेम आहेत. मग सेम व्हॅल्यू आल्यानंतर ह्याचं जे सोल्युशन काढायचं yc इज इक्वल टू किंवा y इज इक्वल टू, तर C1 ई रेस टू त्यातला लहान लिहायचा, C2 ई रेस टू त्याच्यापेक्षा मोठा लिहायचा. हे इकडे लिहिला तरी चालतं, आदला बदल झाली काही फरक पडत नाही. आलं काय आता लक्षात? सोपं काय? हे वायसीचा पार्ट झाला. म्हणजे आपल्या जरी इथं तुम्हाला आता ह्याच्याऐवजी इथं साइन एक्स दिलं असतं तरी मी काय केलं असतं, इथं साइन एक्स लिहिलं असतं आणि वायसी काढण्यासाठी हा ब्रॅकेट फक्त इथं 0 घेतला असतं आणि हे वायसी, आणि पुन्हा वायपी काढताना हा साइन घ्यावा लागतो. आता सध्या तुम्हाला फक्त वायसी काढायला मी पहिल्या लेक्चरमध्ये सांगतो. हे पटकन लिहून घ्या, व्हिडिओ थांबवायचा, लिहून घ्यायचा. ठीक आहे. पुढचं एक्झाम्पल खूप सोपं आहे. फक्त आपल्याला काय सोल्युशन काय येत आहेत, सेम वेगवेगळे रिअल इमॅजिनरी, एवढंच लक्षात घ्यायचं आहे. आता पुढचं बघा एक्झाम्पल आणखीन थोडंसं वेगळं घेतो. d2y अपॉन dx2 -4y इज इक्वल टू 0 एवढं झालंय. आता ह्याचं बघा बरं, इथं आपण काय करतो, पुटिंग करतो. काय पुट येणार, d अपॉन dx त्याची व्हॅल्यू कॅपिटल D. मग इथं d अपॉन dx ची कॅपिटल D त्याचा स्क्वेअर y, इकडं काय येतंय 4y इज इक्वल टू, ह्याच्यातून y कॉमन काढा, d² - 4y इज इक्वल टू 0. ह्याच्यावरून काय येतंय d² - 4 सेपरेट 0. मग d² इज इक्वल टू काय आलं 4. आता ह्या दोघांचं काय घेणार मी, स्क्वेअर रूट घेणार. स्क्वेअर रूट घेताना d²चं d, 4चं 2, पण स्क्वेअर रूट नेहमी कसं लिहितो, प्लस मायनस लिहितो. म्हणून ह्या डीचं उत्तर काय आलं +2 आणि -2. पुन्हा दोन रूट मिळाले, सेम आहेत का वेगवेगळे आहेत? वेगवेगळे आहेत का, एक प्लस आहे एक मायनस आहे, भले 2 असू द्या पण चिन्ह वेगवेगळे, म्हणून रूट कसे झाले, वेगवेगळे. मग d इज इक्वल टू आपल्याला काय मिळालं, d इज इक्वल टू एक 2 आणि दुसरा -2. मग yc इज इक्वल टू C1 ई रेस टू 2x आणि C2 ई रेस टू -2x. हे इकडं 2 -2 झाला तरी काही फरक पडत नाही. जसं असेल तसं तुम्हाला वाटेल त्या पद्धतीने लिहू शकता. हे झालं याचं सोल्युशन. आता सेम येईल याचं आपण एक्झाम्पल घेऊया. सेम आलं पाहिजे म्हणजे दोन्ही रूट सेम कसे येतील हे पटकन लिहून घ्या. सेम येईल असं बघा. आता 4 नंबर, d2y अपॉन dx2 -4 dy अपॉन dx आणि इकडं +4y इज इक्वल टू 0. आता हे बघा, ह्याच्यामध्ये पुटिंग करणार काय, d अपॉन dx त्याची व्हॅल्यू कॅपिटल D. मग बघा इथं कॅपिटल D² y, इकडं -4 dy
आणि इकडं 4y इज इक्वल टू 0. या सगळ्यातून y कॉमन घ्या. d² - 4d + 4 y कॉमन घेतला इज इक्वल टू 0. y पलीकडे गेला तो पण 0 झाला. मग हेच राहिलं फक्त. मग ह्याचं काय करा, ब्रॅकेट स्क्वेअर बी होतंय पण कडच्या दोघांचं फॅक्टर पाडू आपण. 4 येतंय. 4 असे फॅक्टर पाडा. 2 × 2 त्याला 2 × 2 आलं. मायनस मायनस -4 आणि -2 × -2 +4 आलं. मग इथं d² - 2d - 2d सेम आलं. बघा d यातनं d - 2 राहिला. यातनं -2 कॉमन काढा. इथं पण d - 2च राहील. मग ह्या दोघातला d - 2 एकदा लिहितो आणि ह्या दोघांचा एक तयार करतो. तो पण d - 2च होणार. मग काय झालं बघा तयार. पहिला d - 2 सेपरेट 0, पुढचा d - 2 सेपरेट 0. ह्याच्यावरनं 2 पलीकड प्लस, ह्याच्यावरनं 2 पलीकड प्लस. आता d च्या व्हॅल्यू काय मिळाल्या 2,2. दोघा कशा आल्यात सेम. सेम व्हॅल्यू आले की आपण काय करतो, y इज इक्वल टू c1x + c2 आणि दोघातला एक लिहून टाकायचा. खेळ खाल्लास. खूप सोपा खेळ आहे. हे दोघं सेम आहेत. हा ब्रॅकेट घ्यायचा. तिघं सेम, तिघांचा सेम घ्यायचा आणि दोघं सेम, दोघांचा ब्रॅकेट घ्यायचा. e⁻² करून लिहून टाकायचं. झालं सोल्युशन. दोघं सेम असताना ते अशा असंख्य एक्झाम्पल सोडवायचे. मी फक्त प्रत्येक एक्झाम्पलचं काय करतोय तुम्हाला टाईपचं एक एक्झाम्पल सोडून देतोय. आता बघा अल्फा आणि बीटाचं एक्झाम्पल कसं येतं हे पटकन लिहून घ्या, कारण बाकीचे राहिलेले सगळे एक्झाम्पल मध्ये हे सोडवायचे आपल्याला. बघा पुढचं, अल्फा आणि बीटा नक्की येतं कसं आणि कधी. तर ह्याच्यामध्ये d2y / dx2 + 9y इज इक्वल टू 0 असं आलंय. आता बघा ह्याच्यामध्ये काय करायचं, पुन्हा पुटिंग करायचं. d/dx त्याची व्हॅल्यू कॅपिटल D. मग इथं d चा स्क्वेअर आहे y + 9y. ह्याच्यातनं काय झालं d² + 9 y कॉमन मध्ये गेला. ह्याच्यामधून पुन्हा काय आलं d² + 9 इज इक्वल टू 0. d² इज इक्वल टू -9. आता ह्यांचं स्क्वेअर रूट घ्यायचं. 11वी मध्ये कॉम्प्लेक्स नंबर हा एक चॅप्टर होता. हे स्क्वेअर रूट ह्याचं d आलं पण ह्याचं स्क्वेअर रूट -9 येणार. पण मायनसचं स्क्वेअर रूट काढता येत नाही म्हणून त्याचं काय करायचं, 9चं स्क्वेअर रूट 3 आणि त्या मायनस चिन्हाबद्दल इथं आय घ्यायचा आणि रूट हे नेहमी प्लस किंवा मायनस असतं म्हणून +-3i लिहायचं. मग आता ह्याच्यामध्ये काय येणार, d इज इक्वल टू हे एकदा आलं +3i आणि दुसरं काय आलं -3i. मग ह्याला लिहिताना पुन्हा काय लिहायचं, आधी काहीच नाहीये, अल्फा नाहीच आहे. मग मी ह्याला असं लिहू शकतो 0 + 3i आणि दुसरा 0 - 3i. काहीच नाही म्हणजे 0 असतो. मग हा झाला तुमचा अल्फा + बीटा आय आणि इकडचा झाला अल्फा - बीटा आय. याचा अर्थ अल्फाची व्हॅल्यू 0 आणि बीटाची व्हॅल्यू किती आली 3. हे चिन्ह मायनस इकडचं प्लस मानायचं नाही, फक्त 3 घ्यायचा. आणि मग ह्याचं सोल्युशन लिहिताना ह्याचा फॉर्म्युला आहे e⁻⁴x एकच आहे c1 cos βx + c2 sin βx. आणि मग ह्याच्यामध्ये येणार y इज इक्वल टू e⁻, अल्फाची व्हॅल्यू 0 आहे त्याने ह्याला मल्टिप्लाय केलं इथं 0च होईल. इकडं c1 cos बीटाची व्हॅल्यू 3x आणि c2 sin बीटाची व्हॅल्यू 3x. e⁻0 कुठल्याही व्हॅल्यूची पॉवर जर 0 असेल तर उत्तर 1 असतं म्हणून ह्याचं उत्तर 1 झालं. हे c1 cos 3x आणि इकडं c2 sin 3x असं पद्धतीने हे y करायचं. आता हे दोन्ही सेम असतात त्यावेळेस असं एक्झाम्पल शक्यतो नाहीये. आणि जर पुढे आलं आपल्या रेग्युलर एक्झाम्पल मध्ये, हे फक्त बेसिक समजावं म्हणून आजचं लेक्चर घेतलंय. याच्यानंतर आपल्याला दोन्ही पण एकत्र काढायचंय, काय yc आणि yp. आणि मग ते एक्झाम्पल सोडवण्यासाठी जेव्हा तुम्हाला काय त्या पद्धतीने येईल म्हणजे हे दोघं सेम आणखीन असे दोनदा रूट येतील +-3i पुन्हा +-3i. चौघजण सेम असणारे शक्यतो नाहीये. पण जरी आपल्याला पुढे एक्झाम्पल नेक्स्ट लेक्चर मध्ये वगैरे आलं तर मी त्यावेळेस सांगेल. पण रिअल रूट वेगवेगळे आल्यावर कसं सोडवायचं, 2-3 एक्झाम्पल घेतले. रिअल रूट आणि दोन्ही सेम असताना 2-2चं आता एक्झाम्पल घेतलं. इमॅजिनरी रूट दोन्ही वेगवेगळे असताना कसं सोडवायचं ते एक्झाम्पल घेतलं. अशा पद्धतीने सगळं yc किंवा त्यातला निम्मा पार्ट जो काढायचा असतो त्याचं एक्झाम्पल हे घेतलेलं आहे. हे पटकन लिहून घ्या. अशाच पद्धतीनं पुढचं सगळं सोप्या पद्धतीने करून देईल. शेवटचं युनिट तर एवढं जबरदस्त आहे, ज्यावेळेस एंड सेम असते 5वं आणि 6वं युनिट कोणालाच मेळ लागत नाही काय चाललंय. त्यात पण डबल इंटिग्रेशन ट्रिपल इंटिग्रेशन आहे. जसं M2 तसा M3 शेवटचे 5वं आणि 6वं युनिट आहे. 5व्या युनिटमध्ये पूर्ण जॉमेट्रिकल पार्ट आहे. जसं तिकडं होता स्पियर कोन सिलेंडर तसं इकडे व्हेक्टर आहे. व्हेक्टरमध्ये त्याचं पुन्हा डेरी इंटिग्रेशन आहे म्हणजे तुम्हाला व्हेक्टर पण एकत्र येणार आहे. व्हेक्टर हा जो आपण तुम्ही 11वी 12वी मध्ये पण व्हेक्टर पाहिला होता बघा, डेल्टा डेल क्रॉस प्रोडक्ट डॉट प्रोडक्ट, तसं त्यात व्हेक्टर पण आहे. आणि या व्हेक्टरचं इंटिग्रेशन आहे, या व्हेक्टरचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढायचं आहे. असं तुमचं 4th 5वं 6वं युनिट आहे. त्यामुळे एंडसेम तेवढीच महत्वाची जेवढी इनसेम महत्वाची. इनसेमला 12पेक्षा जास्त मार्क पडले, एंडसेमला टेन्शन फ्री राहणार.
पण ह्याच्यामध्येच 20+ मार्क पाडा, तिकडे 40+ मार्क पडले, तुमचा स्कोर एकदम हायेस्ट होईल. त्यामुळे व्यवस्थित समजून घ्या. आणखीन वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना पाठवा, कारण इनसेमचे जे तुमचा आहे सिलेबस हा मी फ्रीमध्ये शिकवणार आहे आणि तुम्हाला एंडसेमला पैसे फक्त पेड करायचे आहेत. जर हे आवडलं तर आजच्या लेक्चरमध्ये मी इथंच थांबतो, जास्त वेळ घेत नाही. थँक्यू.